मिठाईच्या दुकानात मिळतो असा परफेक्ट मूग डाळीचा हलवा अगदी पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत। यात मी जे प्रमाण सांगितले आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही हलवा बनवल्यास परफेक्ट हलवा बनतो। यासाठी इथे मी 200 ग्रॅम म्हणजे 1 कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे। मुगाची डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। आता यामध्ये दुसरे पाणी टाकून आपल्याला ही मुगाची डाळ 4 तासासाठी भिजवायची आहे। 4 तासानंतर आपली मुगाची डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। आता ही डाळ मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। याची आपल्याला बारीक पेस्ट करायची नाहीये, असं दाणेदार टेक्स्चर राहिलं पाहिजे। कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊन यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। ड्रायफ्रूट्स फ्राय केल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते। सेम कढईमध्ये थोडे तूप घालून वाटलेली मुगाची डाळ यामध्ये आपण घालूया। ज्या कपने मी मुगाची डाळ घेतली होती त्याच कपाने मी 1 कप तूप घेतलेले आहे। मुगाचा हलवा शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच करा, कारण सुरुवातीला ही पेस्ट पॅनला खूप चिटकते। इथे तुम्हाला दिसतच असेल। सुरुवातीचे 10 मिनिट आपल्याला ही पेस्ट सतत हलवायची आहे, नाहीतर ती खाली भांड्याला लागू शकते। 10-15 मिनिटांनी या पेस्टमधले मॉइश्चर कमी होऊन आपला हलवा थोडासा ड्राय व्हायला सुरुवात होईल। हलवा फ्राय होईपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर सेम कपने 2.5 कप दूध घेतलेले आहे आणि त्याच कपने 1 कप शुगर यामध्ये मेल्ट करायला ठेवलेली आहे। दूध थोडे गरम झाले की साखर ही मेल्ट होईल। आता या स्टेजला आपल्याला दुधाचा गॅस बंद करायचा आहे। इथे हलव्याचे टेक्स्चर रवाळ छान झालेले आहे। यामध्ये मी 2 ते 3 चमचे अजून तूप ॲड करते। या हलव्याचा रंग अजून डार्क होण्यासाठी थोडे केसर आपण गरम दुधामध्ये भिजत घालूया। 20 ते 25 मिनिटांनी आपल्या हलव्याचे टेक्स्चर खूप छान मस्त दाणेदार असे झालेले आहे। या स्टेजला आल्यावर आपण यामध्ये मगाशी गरम केलेले दूध ॲड करायचे आहे। दूध टाकल्यावर आपल्याला हा हलवा स्लो गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स, भिजवून ठेवलेल्या केसरचे दूध, या केसरच्या दुधामुळे हलव्याला टेस्ट खूप छान लागते आणि रंगही सुंदर येतो। यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर ॲड करून घेते। 5 मिनिटांनी दुधाची क्वांटिटी कमी होते। इथून पुढे आपल्याला हा हलवा हलवताना खूप काळजी घ्यायची आहे, कारण हे हातावर उडू शकते। हलव्यातले संपूर्ण दूध आटल्यावर यामध्ये आपल्याला उरलेले तूप घालून हा हलवा पुन्हा छान फ्राय करून घ्यायचा आहे। मी सांगितलेले तुपाचे प्रमाण अगदी बरोबर आहे। अजिबात या हलव्याला जास्त तूप होत नाही। सुरुवातीला मी हलवा 20 मिनिटं व्यवस्थित परतून घेतला होता। त्यानंतर दूध टाकल्यावरही हा हलवा आपल्याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 20 मिनिटानंतर हलवा आपला या टेक्स्चरला पोहोचेल। मस्त दाणेदार छान दिसतोय ना। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। यापेक्षा हलवा जास्त ड्राय होऊन द्यायचा नाही। चला तर मग मी हा हलवा सर्व करते। तोपर्यंत नेहमीप्रमाणे तुम्ही रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, हलवा करून पाहिल्यावर आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।